मंत्रिपदातून डावलल्यानं आक्रमक आणि नाराज असलेले छगन भुजबळ आज कुठला निर्णय घेतात याकडे उघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। आज सकाळी 10च्या सुमारास नाशिकमधील जेजुकर मळा या परिसरातील लॉन्सवर छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत समर्थकांसोबत मेळावा पार पडणार आहे। राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींवर उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर भुजबळांनी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांसोबत नाशिक आणि येवल्यातही बैठका घेतल्यात। आज छगन भुजबळ सभा घेणार असून या सभेला संघर्ष सभा असं नावही देण्यात आलंय। या संदर्भात प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। प्रांजल, आपण बघत होतो काल देखील भुजबळांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला, कुठेतरी आक्रमक पवित्रा न घेण्याचं आवाहन भुजबळ यांनी केलं। आता आज ते सभा घेतात, नेमकी काय भूमिका घेऊ शकतात भुजबळ? वर्षा, आपण जर बघितलं तर नागपूरचं अधिवेशन सोडून छगन भुजबळ नाशिकमध्ये दाखल झालेले होते आणि तेव्हापासूनच त्या कार्यकर्त्यांनी किंवा इतर सगळीकडेच नाराजी नाट्य हे बघायला मिळतंय। काल देखील राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन झाले, तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिकच्या भुजबळ फार्मवरती त्यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठका घेतल्या, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला। त्यानंतर ते आपला बालेकिल्ला असलेल्या येवल्यामध्ये दाखल झालेले होते। येवल्यामध्ये देखील त्यांनी तिथले मतदार असतील, पदाधिकारी असतील यांच्याशी संवाद साधताना उघड नाराजी व्यक्त केली। त्यानंतर प्रसारमाध्यमांशी देखील बोलताना त्यांनी जी काही वक्तव्य केले कुठेतरी भुजबळ हे संतप्त झाल्याचं बघायला मिळत होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझ्यासाठी आग्रही होते, मात्र पक्षाने मला डावललं असं म्हणत त्यांनी थेट अजित पवारांवरती निशाणा साधला होता। यासोबतच राष्ट्रवादीमध्ये अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या तिघांनाच विचारात घेतलं जातं असं म्हणत त्यांनी उघड नाराजी करत अजित पवारांवरती व्यक्तही केली होती। त्यानंतर आपण जर बघितलं तर आज राज्यभरातील समता परिषदेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसोबत छगन भुजबळ हे संवाद साधणार आहेत। माझ्या मागे आपण जर बघितलं तर नाशिकचा तपोवन परिसर आहे जेजुरकर मळा, तिथेच असलेल्या जयशंकर लॉन्सवरती 10 वाजता मेळाव्याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे। आता आपण जर बघितलं तर पदाधिकारी इथे येण्यास सुरुवाती झालेली आहेत। इथे बाहेर आपण जर बघितलं तर भुजबळांचे जे पिवळ्या कलरचे झेंडे आहेत त्यावरती फक्त भुजबळ असा उल्लेख आहेत आणि मूठ अशी दाखवण्यात आले आहे। तर डाव्या बाजूला जर आपण बघितलं तर भले मोठे असे खरं तर होर्डिंग देखील इथे नजरेसही पडतायत आणि त्या होर्डिंग्जवरती संघर्ष योद्धा छगन भुजबळ साहेब संघर्षाच्या वाटेवर आम्ही आपल्या सोबत आहोत असं या होर्डिंगवरती नमूद आहेत। इथे जरी आपण जर बघितलं तर वरती फक्त समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ या दोघांचाच फोटो बघायला मिळतोय, मात्र कुठेही राष्ट्रवादीचे चिन्ह इथे नाही आहेत। यासोबतच अजितदादा असतील किंवा इतर नेत्यांचे देखील फोटो हे बघायला मिळत नाही आहे। काल देखील आपण जर बघितलं तर म्हणजे गेले 2 दिवसापासून आपण बघितलं तर छगन भुजबळ काही सूचक वक्तव्य हे करतायत, पक्ष ते सोडतील असं देखील बोललं हे जात आहेत। आणि आज देखील इथे आता मेळावा होतोय, त्यामुळे आज भुजबळ नक्की काय भूमिका घेत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। भुजबळ राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार काही देखील पाहणं महत्त्वाचं आहे। दादा, कुठून आले तुम्ही? आम्ही उस्मानाबाद धाराशिव। काय आज काय वाटतंय छगन भुजबळ काय बोलतील? तुमचं काय नक्की वाटतं की भुजबळ काय निर्णय? भुजबळ साहेब हा योग्य निर्णय घेतील असं आम्हाला तर वाटतंय, कारण जो अन्याय झालेला आहे व कार्यकर्त्यांना सहन करण्यासारखा अन्याय नाही आमच्यातून, त्यामुळं भुजबळ साहेबांनी योग्य भूमिका घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। तुम्ही कुठून आलात? मी नाशिक जिल्ह्यातलाच आहे, निफाड तालुका, नांदुर्डी माझं गाव। भुजबळ साहेबांनी आजवर जो काही ओबीसीचा समाजासाठी जो काही संघर्ष केलेला आहे त्या संघर्षाचंच भुजबळ साहेबांना कदाचित वरिष्ठ नेतेगणांकडून जे फळ देण्यात आलेलं आहे हे अतिशय चुकीचं आहे। भुजबळ साहेबांना जे मंत्रिपद नको आहे, पण भुजबळ साहेबांच्या बाबतीत जे काही अवहेलना अन्याय झालाय भुजबळांनी राष्ट्रवादी सोडावे असं वाटतं का तुम्हाला? नाही, तो निर्णय भुजबळ साहेबांचा असेल। आम्ही भुजबळ साहेब जो निर्णय घेतील तुम्ही कुठून आलात? मान्य असेल। उस्मानाबाद धाराशिव। बरं, तुमचं काय म्हणणं वाटतंय भुजबळ सोडचिठ्ठी? हे 100% वाटतंय की या ठिकाणी युतीनं भुजबळ साहेबांची ओबीसीच्या नावाखाली मतं घेतली आणि भुजबळ साहेबांवर 100% अन्याय झालेला आहे। तर भुजबळ साहेबांनी जो निर्णय घेतला त्यासोबत आम्ही तुम्ही सोबत राहणार? साहेब, मी धाराशिवहून आलोय। मी काय ओबीसी नाही, पण मागासवर्गीय दलित आहे। मी साहेबांचा कार्यकर्ता आहे। अख्ख्या महाराष्ट्रातून साहेब दलितांसाठी, ओबीसींसाठी, पिचड्यांसाठी काम करतात। साहेबांना जाणीवपूर्वक डावललेला आहे, तरी आम्ही गप्प बसणार नाही। डावललं वाटतं? काहीतरी षडयंत्र रचून साहेबांना पाठीमागं वाढण्याचा खेळ चालू आहे। तो कदापि मागासवर्गीय असू, आम्ही ओबीसी असू, एससी असू, आम्ही सहन करणार नाही। आज साहेब जे निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही समर्थन देण्यासाठी इथपर्यंत आलो। आपण बघत आहोत वर्षा, राज्यभरातील विविध ठिकाणाहून
नेते पदाधिकारी येण्यास इथे सुरुवाती झाली आहेत आणि छगन भुजबळ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील असं देखील बोलत आहेत। त्यासोबतच इथल्या एका कार्यकर्त्यांनी बोलून देखील दाखवलं की भुजबळ कदाचित राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देते असं देखील ते म्हणत आहेत। त्यामुळे कदाचित आता भुजबळ आज काय निर्णय घेतात, राष्ट्रवादीला ते सोडचिठ्ठी देतात का याकडे लक्ष लागलं। निश्चितच प्रांजल, या भूमिकेकडे आपलं लक्ष असेल। सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।